जो अधिकार एका गरीब व्यक्तीपासून एका श्रीमंत व्यक्तीपर्यंत असतो, तो मताचा अधिकार पण चोरला जातोय। या मातृभूमीची लोकशाही आहे आणि जर तीच स्थिर नाही राहिली तर लोकशाही तर मातृभूमी पण टिकणार नाही। मतदानाची चोरी जेव्हा होते तेव्हा ह्याच्यापेक्षा मोठा खतरा या लोकशाहीला काय होऊ शकतो। आणि म्हणून त्या वोट चोरीच्या विरोधात आम्ही देशभरात मशाल रॅली काढतो। ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आपण लढतोय। सगळ्यांनी सज्ज राहा, कोणीतरी तुमच्या हिस्साची दुसरी लढाई लढतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। प्रथमतः 15 ऑगस्ट निमित्त सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते। पण आज आपण दुसरी लढाई, आज आपण या देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढायला चाललोय। कारण आज आपल्या लोकशाहीला एवढा मोठा खतरा निर्माण झालाय। जो अधिकार एका गरीब व्यक्तीपासून एका श्रीमंत व्यक्तीपर्यंत असतो, तो मताचा अधिकार पण चोरला जातोय। या मातृभूमीची आत्मा, या मातृभूमीची लोकशाही आहे आणि जर तीच स्थिर नाही राहिली तर लोकशाही तर मातृभूमी पण टिकणार नाही। आणि म्हणून आज मतदानाची चोरी जेव्हा होते तेव्हा ह्याच्यापेक्षा मोठा खतरा या लोकशाहीला काय होऊ शकतो। आणि म्हणून त्या वोट चोरीच्या विरोधात आम्ही देशभरात मशाल रॅली काढतोय, सिग्नेचर कॅम्पेन काढतोय। परवा तुम्ही बघितलं, पार्लमेंटच्या बाहेर आम्ही रोज त्या ठिकाणी मोर्चा काढतोय। इंडिया अलायन्सच्या 300 खासदारांना त्या ठिकाणी अटक केली गेली। हा विषय फक्त पक्षाचा नाही आहे, हा विषय फक्त विरोधी पक्षाचा नाही, हा विषय सगळ्यांचा आहे। लोकशाहीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सगळ्यांकडे एकच यंत्र आहे आणि ते म्हणजे मतदान। आणि तो पण हक्क, आणि ते पण चोरलं गेलं तर आपल्याकडे राहणार काय, या देशाकडे राहणार नाही। आणि म्हणून मी म्हणते, ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आपण लढतोय। सगळ्यांनी सज्ज राहा, कोणीतरी तुमच्या हिस्साची दुसरी लढाई लढतंय आणि त्या लढाईला सपोर्टची गरज आहे। आज तुम्ही बघता की परवा विरोधी पक्ष नेत्यांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा त्याचा इम्पॅक्ट हा खालपर्यंत गेला आणि एवढी मोठी चळवळ या देशात खूप वर्षानंतर निर्माण झाली आहे। आणि त्यामध्ये त्यासाठी लोकांमधून खूप समर्थन आणि सपोर्ट मिळतोय आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही ही मशाल रॅली काढली। आज 15 ऑगस्ट निमित्त मी सगळ्यांना विनंती करू इच्छिते की ही लढाई लढायला आता तयार व्हा। या देशाला या हुकुमशाहीच्या विळख्यातून, ज्या एका हुकुमशहानी आपल्या मुठ्ठीमध्ये लोकशाही घेतल्या, या हुकुमशाहीच्या विळख्यातून या देशाला मुक्त करा आणि पुन्हा एकदा लोकशाहीला मोकळा श्वास घेऊ। ज्या वेळेस आरोप करते इलेक्शन कमिशनवरती, इलेक्शन कमिशन स्पष्टीकरण देत आहे आणि तुमचे सगळे जे आरोप आहेत ते खोडून काढण्याचा प्रयत्न इलेक्शन कमिशन करणं सुरू आहे। काय म्हणणं असणार आहे याच्यावर? इलेक्शन कमिशन कोणत्याही पद्धतीचं स्पष्टीकरण ऍक्च्युली देत नाहीये। इलेक्शन कमिशन पूर्णपणे सरकारचं ऐकतंय। आज त्यांच्या पण खासदार म्हणाले की एवढे फेक वोट्स आलेत, ते स्वतः मान्य केलं त्यांच्या खासदारांनी। आणि म्हणून आम्ही मागतोय की एवढं जर असेल, सगळीकडे जर फेक वोट्स असतील तर 2024चं इलेक्शन नलिफाय करा, व्हॉइड करा। पण ते करायला तयार नाही आहेत आणि सगळीकडे तुम्हाला दिसून येते एवढ्या मोठ्या प्रमाणात। म्हणजे काही जणांचे ऍड्रेस XYZ आहेत, काही जणांचं वय 124 आहे, काही जण एका घरातले 80 लोक त्या ठिकाणी मतं आहेत। तर असं सगळं असताना EC आम्हाला रोल्स पण देत नाही, इलेक्टोरल रोल्स देत नाही आहेत। जे डॉक्युमेंट्स दिलेत ते स्कॅन प्रूफ आहेत। म्हणजे तुम्ही एवढं ते चोरी लपवायचा प्रयत्न करतायत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी करतायत। आता त्यांचं दूध का दूध पाणी का पाणी आमच्या नेत्यांनी त्या ठिकाणी केलंय आणि आज शेवटचा माणूस पण या देशामधला जो आहे त्यांच्या विरोधात बोलायला लागलाय। आणि ह्या मुवमेंटला, वोट चोरीच्या विरोधात जी मुवमेंट आहे त्याला एवढा प्रचंड सपोर्ट मिळाला। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।